नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आजचं आपलं प्रकरण चाललं आहे 29. ईश्वरी विभूती. नानाविध रंगरूपाने नटलेल्या या विश्वाच्या अंतर्यामी एकच परमात्म स्वरूप आहे हे जाणून त्या परमात्म्याला अनन्य निष्ठेने भजणाऱ्या भक्तांसाठी भगवंत आपल्या हृदयातले खास साजूक प्रेमसुख राखून ठेवतात. हे भगवंतांनीच भगवद्गीतेत स्वमुखाने सांगितलेलं आहे. भक्तांच्या अंतःकरणातलं हे भगवंतांविषयीचं अभेद ज्ञान कधीही विलय पावू नये याची काळजीही भगवंतच घेतात. आत्मज्ञानरूपी लखलखीत दीप त्यांच्यासाठी सदैव तेवतच ठेवतात. भक्तांबद्दलच्या प्रभूच्या या प्रेमात कटतेला वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर अधिकच गहिरे रंग भरतात. ते म्हणतात, तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुभटा, मग मीची होऊ निधिवटा पुढा पुढा चाले. 142वी ही ओवी आहे. या भक्ताच्या जीवनयात्रेत स्वतः भगवंत ज्ञानाची मशाल हाती धरून त्या शुद्ध तत्वज्ञ भक्तांच्या पुढे पुढे चालतात. या ईश्वरीय प्रेमदर्शनाने अर्जुन पूर्णपणे भारावून गेला. स्वतःतले तसेच विश्वातले ब्रह्मैक्य प्रभुवचनामुळे जाणल्याने त्याचा अज्ञान अंधकार नष्ट झालाय आणि त्या आनंदात ईशस्तवन केल्यावाचून त्याला काही राहावे ना. श्रीकृष्ण म्हणजे पंचमहाभूतांच्या प्रकृतीच्या पलीकडचं अनादी अनंत परब्रह्म आहे असं अर्जुन म्हणतोय. आत्तापर्यंत ऋषीमुनी हेच तर गर्जना करून करून सांगत होते, पण ते आत्ता कृष्णोपदेशाने त्याला प्रत्ययाला आलेलं आहे. या अर्जुनाच्या बोलण्याचं श्री ज्ञानेश्वर मजेदारपणे विवरण करतात. नारद प्रभृती मुनी पांडवांच्याकडे नेहमी येत आणि प्रभू महिमेचं गान करीत, पण पांडव त्यांच्या नुसत्या गाण्याचाच आनंद घ्यायचे. त्यातील तत्त्व त्यांनी कधी समजून घेतलंच नाही. जसं काही आंधळ्याच्या गावी सूर्य गेला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच केवळ अनुभव येतो, प्रकाशाचा येत नाही. त्यानंतर अर्जुन भगवंतांना विनंती करतो की मी तुला कसं जाणावं, काय म्हणून तुझं चिंतन करावं, कारण तू तर सर्वच आहेस. यास्तव तुझ्या विभूती ज्यातून तू विशेषत्वाने प्रकट होतोस त्या आता मला विस्ताराने सांग. तुझ्या वचनामृताच्या श्रवणाचं सुख पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं म्हणून सांग. अर्जुनाच्या ज्ञान जिज्ञासेने आनंदित होऊन भगवंत आता आपल्या विभूतींबद्दल सांगतायत. अंगीचिया रोमा किती, जयाचिया तयासी न गणती, तैसिया माझिया विभूती असंख्य मज. 210वी ही ओवी आहे. या ओवीचा अर्थ असा आहे की आपल्या अंगावर किती लव आहे हे ज्याचं त्याला मोजता येत नाही, त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून त्या माझ्यासाठी असंख्यात आहेत. यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे. या भगवंत वचनाला श्री ज्ञानेश्वर पुढील प्रमाणे विशद करतायत 233व्या ओवीत. नाम जप यज्ञू तो परम, बांधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. या परमपवित्र नामजपयज्ञाला स्नानादी कर्म बांधू शकत नाहीत. म्हणजेच देवपूजेप्रमाणे स्नान केल्यावरच नामजप करावा असं नाही, तो केव्हाही करता येतो. या नामजपाने धर्मच काय पण अधर्मही पावन होतो असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात. कारण नामजपामुळे नामधारकाचा ब्रह्मभाव जागृत होतो. त्यामुळे अधर्माचं अधर्मत्व विरून जातं आणि सर्वच ब्रह्ममय होतं. म्हणून वेदार्थाने नामाला परब्रह्म असं मानलेलं आहे. शास्त्रधारकामध्ये राम मी आहे हे प्रभुबोल श्री ज्ञानेश्वर अधिकच खुलवतात. ओवीत 254व्या. जेणे देवांचा मानू गिवसीला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. रामावतारात प्रभूने असुर प्रवृत्तींचं निर्दालन करून सुरांचा म्हणजे सत्प्रवृत्तीचा मान वाढवला.
धर्माचा जीर्णोद्धार करून सद्धर्माचा आदर्श उभा केला आहे. असा हा श्रीराम म्हणजे सूर्यवंशातील सर्वश्रेष्ठ सूर्यच आहे. भगवद्गीतेत ज्या शक्तिरूप विभूतींचा नुसता उल्लेख आहे त्या कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी इत्यादींची वैशिष्ट्ये श्री ज्ञानेश्वर मर्मज्ञतेने सांगतात. कीर्ती जी सदा नित्य नवी हवी, संपत्ती जी औदार्यासह हवी, वाचा जी विवेकाने न्याय देणारी हवी, स्मृती जी काहीही पाहताना प्रभूची जाणीव करून देणारीच हवी, आणि बुद्धी जी स्वहिताला अनुकूल म्हणजेच आत्मज्ञान करून देणारी हवी, असं श्री ज्ञानेश्वर आवर्जून सांगतात. श्रीकृष्णरूपी विभूतीचंही श्री ज्ञानेश्वर सुरेख विवरण करतात 289व्या आणि 90व्या ओवीत. नुघडता बाळपणाची फुली, जेणे मिया अदा नवी सृष्टी केली, करीगिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा, कालिंदीचे हृदय शल्ल फेडिले, जेणे मिया जळत गोकुळ राखिले, वासुरुवांसाठी लाविले विरंचीस पिसे. मी कृष्णावतारात बाल्यावस्था संपत नाही तोच मोठमोठ्या राक्षसांना मारून त्यांच्या भयापासून सृष्टीला मुक्त केलं. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून इंद्राचंही गर्वहरण केलं. मी यमुना नदीच्या हृदयात काट्याप्रमाणे सळणाऱ्या कालिया नागाचा नाश केला. दावाग्नीपासून जळत असणाऱ्या गोकुळाचं रक्षण केलं. ब्रह्मदेवाने गायी, वासरं, गोपाळ यांचं हरण केलं असताना त्यांच्यासारखेच दुसरे गायी, वासरं, गोपाळ आपण बनून ब्रह्मदेवास वेडं केलं. तो यादवांमधील कृष्ण ही माझीच विभूती आहे. येणेप्रमाणे 75 प्रधान विभूती सांगून भगवंत आपलं मर्म अर्जुनाला सांगतायत. 304वी ओवी ऐकूयात. या लागी एकी हेळा तुझ, दाऊ आता वर्म निज, सर्व भूतांकुरे बीज, विरूढत असे ते मी. याकरता आम्ही आपलं वर्म आता तुला एकदमच सांगतो. ते असं आहे की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारं बीज मीच आहे. सर्व प्राणीमात्रात माझंच बीज आहे. त्यामुळे उच्च नीच भाव सर्वथा सोडून द्यावा, असं भगवंतांचं महत्त्वाचं मनोगत श्री ज्ञानेश्वर इथे खुलं करतात. तसंच अर्जुनाचा भावही श्री ज्ञानेश्वर चतुराईने प्रकट करतात की देवा, भेदभावाची दृष्टी सोडा असं तुम्ही का सांगता? तुम्ही समोर येताच भेदभाव आपोआपच नष्ट होतो. मग सांगण्याची गरज आहे का? जसं सूर्याला अंधार दूर करा असं सांगावं लागतं का? तेव्हा भगवंत म्हणतात, तुझ्या मनात अभेदता चांगली रुजली आहे की नाही हे पाहण्यासाठी मी तुला बोललो. मग अर्जुन म्हणतोय, मला किती समजलं ते तुम्हीच पहा, पण तुम्हीच सर्वत्र आहात एवढं एकच मी जाणतो. असं हे ज्ञानभरे प्रेमाचं संभाषण ज्ञानेश्वर रूपी मंदिरातील कोरीव कामच आहे. आजचं प्रकरण आपण इथे संपवणार आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.